जसं की तुम्ही बघितलं, मी आत्ता इस्लामपूरच्या शार्प ऑटो केअरमध्ये आणि गाडीच्या सर्व्हिसिंगसाठी आलो आहे. तर थोडंसं सर्व्हिसिंगचं काम आहे, ऑइल बदली, जनरल चेकअप आणि व्हील अलाइनमेंट वगैरे करायचे, तसेच ब्रेक पॅड वगैरे किरकोळ काम आहे. तर ते कामं करायसाठी आलो आहे आणि मला गडबड असल्यामुळे थोडंसं त्यांनी VIP ट्रीटमेंट दिलेली आहे. आपला इथं भाऊ आहे, त्याच्या ओळखीमुळे जरासा थोडासा आपल्याला फायदा झाला आहे. तर फास्टमध्ये काम होते, एकदम विक्री होणार आहे, लगेच थोड्या वेळात होईल आणि आम्ही निघणार आहे. तर भेटूया पुढे ब्लॉगमध्ये. लेट्स गो. बसवंती काही एक पाय निकल गया आहे बाई, एक पाय काढून चेक करायचं चाललं आहे, व्हील अलाइनमेंट पण करायची चालू आहे आणि खूप फास्ट काम चालू आहे कारण मला आहे गडबड, त्याच्यामुळे एकदम VIP ट्रीटमेंट द्यायची चालली आपल्याला. हे बघू शकता तुम्ही, हा आपला भाऊ आहे. बघू शकता तुम्ही, एका वेळी 4 माणसं कामाला लागलीत, का तर गडबड असल्यामुळं मला जरा बाहेर जायचं आहे. कुठे जायचं आहे काय ते तुम्हाला थोड्या वेळात कळलं भाऊ, लगेच तुम्ही गडबड करू नका. आणि डेली ब्लॉग एक खतरनाकच असणार आहे, त्यात काही विषय नाही, तुम्हाला नक्की ब्लॉग बघायला एन्जॉय येईल. पुढं हे बघू शकता इस्लामपूरचे शार्प ऑटो केअर आणि हे आपली बसंती बघू शकता. सध्या एका पायावर उभा आहे. एका पायावरती आपल्यासाठी नेहमी उभा असते, कुठेही जायचं असेल तर. हे बघू शकता व्हील अलाइनमेंट मशीनवरून चाललंय, काय विषय आहे मला पहिल्यांदाच बघतोय सगळं. डेंजर आहे ही, काय बे संपला का विषय, सुपला शॉट काय जोडले ही गाडीला. बसती म्हणाला मेरे पे क्या हो रहा है भाई, ये जुलूम अत्याचारी क्यों है. क्या विषय है भाई ये. तर काहीतरी TV मध्ये दिसते आणि ही कॅमेरा बघते की त्याच्या गाडीकडे, म्हणजे हे जे कॅमेरे आहे ते बसून तिकडे बघतात आणि ते TV दाखवते आणि इकडे हे काहीतरी जोडलं आहे बघा, मला पण काय माहीत नाही नेमका काय विषय. ती काय बुद्धिबळ आहे का काय. हॅलो भावानो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर भावानो, जसं की तुम्हाला सांगितलं होतं की आपले डेली ब्लॉग यायला चालू होतील, तर आता आपले डेली ब्लॉग यायला सुरू होतील आणि स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या म्हणजे साऊंड लाईनच्या पहिल्या ब्लॉगिंग चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे DJ स्वाफी करा. तर भावानो, आजचा ब्लॉग असणार आहे तो कुठल्या शोवरती वगैरे नसणार आहे. डेली ब्लॉग म्हणजे रेग्युलर लाईफमध्ये आम्ही जो पण एन्जॉय वगैरे कुठं पण जात असतो, काय पण उद्योग करत असतो, सगळे येडेचाळे तुम्हाला बघायला भेटतील. तर असाच एक खतरनाक ब्लॉग घेऊन मी तुमच्यासाठी आलेलो आहे आणि आम्ही आता चाललोय कोल्हापूरला. आणि कोल्हापूरला काय कामासाठी चाललोय हे तुम्हाला थोड्या वेळात समजेल. तर आत्ता आमच्यासोबत आहेत स्वतः अरफाज शेख पाटील, तुम्ही बघू शकता, आणि इथे बघू शकता विजय बाबा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ते पण आपल्यासोबत आहेत. तर आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी पाठीमागे बघू शकता एक सेलिब्रिटी व्यक्ती आहे जी आपल्या सोबत आहे. तर तुम्ही सगळ्यांनी सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमामध्ये तुम्ही शुभम सातपुते सांगलीचा बघितलाच असाल. तर तो आपला जवळचा मित्र आहे आणि तो पण आज आपल्या सोबत आहे. खरं तर आम्ही आज चाललोय ते कोल्हापूरला याच्यामुळेच चाललोय. तर याचे एक रेकॉर्डिंग आहे आज कोल्हापूरला स्टुडिओमध्ये, तर त्या रेकॉर्डिंगसाठी आम्ही चाललोय आणि आता आम्ही शिरोली MIDCच्या पुढं पोहोचलेलोय. आणि बाकी विजय बाबा काहीतरी बोलणार आहे, मागासपासून त्यांचं ढवळत आहे, तर ते काय म्हणताय तुम्ही या ठिकाणी ऐकून घ्या. तर मित्रांनो, मुद्दा असा की घाम येतो एका बाजूनं आणि थकलोय खूप, आणि नेहमीप्रमाणे माझ्यावर जो अन्याय होतो, लायसन धारक असल्याचा जो माझ्यावर शिक्का आहे, त्यामुळे मला ड्रायव्हर या पदाची भूमिका नेहमी सांभाळावी लागते. सगळ्यांना गाडी येत असून, इव्हन आमच्या शुभम सरांना सुद्धा गाडी येत असून, पण टारफा सरांची रिस्क घेत नाही. DJ शॉपीला सुद्धा गाडी येत असून गाडी मला चालवावी लागते. मित्रांनो, हे दुःख तुम्हाला दुःख नाही करायचं, ते
जेव्हा आमचं दुःख आम्हालाच कळायचं, पुरुषांचं दुःख पुरुषालाच माहिती. सही पकडे है. आम्ही काय पाय आहे त्याच्या आईच्या गावात. तर भावांनो, दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कोल्हापूरमध्ये कुठं जायचंय? तर कोल्हापूरमध्ये आम्ही सायबर चौकात जाणार आहे आणि तिथं रेकॉर्डिंग करणार आहे. बाकीची धमाल मस्ती असणार आहे ते तुम्हाला बघायलाच भेटणार आहे. तसेच चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑलवर प्रेस करून ठेवा, म्हणजे प्रत्येक ब्लॉगचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. तुम्ही म्हणत असतील ही काय रोज येते 5 मिनिटासारखं बोर करते, येऊन सबस्क्राईब करा. पण मला माहित आहे तुम्हाला नेहमी सांगितलं तरी पण तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नाही. मला माहित आहे तुम्ही आता पटत नसलं तर खाली बघा ते बटन आहे ते अजून पण रेड कलर दिसत असणार आहे. ते रेड नाही दिसलं पाहिजे, ते ग्रे झालं पाहिजे. लगेच क्लिक करा सबस्क्राईब बटनवर, कारण सबस्क्रायबर कमी आहेत रे, व्ह्यूज भरपूर आहेत, सबस्क्रायबर कमी आहेत. लगेच
उद्या नीट होतोय काय विषय नाही. आणि हे अरफान सर बघू तरी बी पोराच्या चेहऱ्यावर अजून सुद्धा स्माइल आहे. अहो विषय आहे का, नॅचरल स्माइल आहे, नॅचरल नॅचरल नॅचरल. आणि ही स्माइल अशीच राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. खरंच खूप मजा आली आजच्या रेकॉर्डिंग मध्ये. खूप छान एक्सपिरियन्स पण होता आणि लवकरच सॉन्ग येते आणि ते तुम्हाला ऐकायला भेटेल. आणि त्याचं रिमिक्स पण आपणच बनवतोय, काय विषय नाही, लवकरात लवकर. नक्कीच नक्की शिवम सराची गाणी आपण आता रिमिक्स बनवायचीच आहेत सगळी, काय विषय नाही. त्याच्यामुळे मजा येणार आहे. आणि नेहमीप्रमाणेच द लायसन द किंग विजय सर या ठिकाणी गाडी चालवत, सॉरी किंग ऑफ लायसन या ठिकाणी ड्रायव्हिंग करत आहेत. अरफान सर तुमचा हात जर काढला तर विजय सर थोडेसे दिसतील फ्रेम मध्ये. हा ओके. आणि मित्रांनो राहू दे, तुम्ही काय बोलू नका, आवाज गजब बेइज्जती है. बोला लागते का? ठीक आहे, तुम्हाला बोलायचंच आहे का? महत्वाचा विषय आहे. ठीक आहे, म्हणजे आम्ही रिस्क घेऊच का फायनल? घ्यावी लागेल तुम्हाला रिस्क. अरफान सर तुम्ही कॅमेरा हँडल करा. तर मित्रांनो मुद्दा असा आहे हा की मगाशी गेली एकदमच हवा माझ्या आमच्या एका चाकातली. तर मी खूप रिस्क घेऊन अगदी चातुर्याने माझ्या बुद्धी कौशल्यावरती ताण देऊन मी गाडी चालवत आहोत. कौन है ये लोग, कहां से आते हैं? पहिल्यांदा ड्रायव्हर या नात्यानं नाही, म्हणजे होतंय कसं की लायसन धारक असल्यामुळं ऑफिशियल तर मलाच गाडी चालवावी लागते नेहमी. अच्छा. तर फायनली आदरणीय फेम डिगरजी यांनी फेम घेतलेला आहे आपल्या ब्लॉगचा आणि त्यांचं शूट झालेलं आहे. आता काय मी पुढे बोलू शकत नाही. तर भावना आता बर्गर किंग मध्ये आलेलो आहे आणि 2 बर्गर घेतले. 4 लोक 2 बर्गर, बहुत नाइंसाफी. मी काय म्हणते, 4 लोक और 2 ही बर्गर, बहुत नाइंसाफी. जेवायचं पुढे जाऊन जेवायचं आहे, त्याच्यामुळे 2च बर्गर घेतले. आणि हा जो माणूस आहे ना त्याला फोटो काढायचा आहे, पण आम्ही काही काढणार नाही. जनता माफ नहीं करेगी. त्या ठिकाणी शुभम फोनवर बोलतोय, त्यामुळे त्याला आपण आता बोलू शकतो. ओके, 20 रुपये आता आम्ही हवेत 20 रुपये उसने घेतलेले आहेत, उसने घेतले जात आहेत. आणि कसं आहे माहिती का, पैसा माझा असो, ह्याचा असो, त्याचा असो किंवा त्याचा असो, चौघांपैकी कोणाचा असला तरी आमचाच आहे. म्हणजे तुमचा नाही असं याला म्हणायचं नाही. कसं आहे, तुमचा पण आहे, सगळे एकमेकांचा पैसा वापरतात. असा विषय. पैसा कोण घेऊन जाणार आहे? घेऊन जाणार आहे. आमच्यात असं काय नसतं भाऊ, म्हणजे त्याने पैसे द्यायचे, त्याने पैसे द्यायचे, याचे पैसे द्यायचे, पैसे जवळ ज्याच्या जवळ, म्हणजे ज्याच्याजवळ पैसा तो बाकीचे असे झाले. पार्सल आहे बिनकामी पार्सल भेटलेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो. तर हे सगळं बाहेर प्राईज नाही आहेत का, प्राईजसाठी पण थांबायचं आणि अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. हे दादा खूप आपल्याला लेट द्यायला लागली त्यांना जरा सांग. भावनो हे बघू शकता, प्रेम म्हणजे डीजे प्रेम पोलच नव थार. आणि या ठिकाणी लवकरच कमिंग सून, म्हणजे आता नाही पण येईल कधीतरी. ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला नक्की कळेल. आणि हे बघा आदिदासचे ब्रँडिंग करताना शुभमजी सातपुते बॉडी बिल्डर झाला बॉडी बिल्डर झालेला आहे, तब्येत वगैरे वाढवून हवा करत आहे सध्या. ही कशाला गाडी घेऊन मागायला लागले, मला काय कळून झाले, आपल्याला जायचंय तिकडं आता. तर भावानं हे बघू शकता, हे एक बर्गर आहे जे शिवमला आणि मला शेअरिंग मध्ये एक भेटलेलं आहे आणि एक या दोघांमध्ये शेअरिंग. आणि चिकन फ्राईज, हे चिकन आहे, चिकन फ्राईज घेतले का? यात तुमचे टिश्यू आणि अरे आज संकष्टी आहे बाबा, चिकन आहे, खाऊ नको. चिकन बर्गर आहे. अन्याय. मला पाहिजे. तुम्ही का मग चिकन मध्ये घेतलं, आज संकष्टी आहे का नाही? असू दे विचार, असू दे. आपला खूप मोठं माझं नुकसान केलंय चिकन घेऊन. मी भावानो संकष्टी दिवशी फक्त खात नाही नॉनव्हेज, इतर वेळी मला काहीही असलं तरी चालतं. संकष्टी वेळीच फक्त विजय एक कोल्हापूर आहे भावा, इथं गाड्या अशाच मारल्या जातात. तू चिडलास तर त्यांच्यावर काही फरक पडणार नाही. त्यामुळे तू तुझ्या मार्गाने चल, ते त्यांच्या मार्गाने जातात. कारण हे कोल्हापूर 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 माझं कोल्हापूर, संपला कोल्हापूर सुपला शॉट. कोल्हापूर माझं कोल्हापूर.
टांग टांग टारा टांग 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 टारा टांग चुकून एका वळणावर सहज कसे गमतीनं भेटलो तुगच खोळा प्रेमाचा खेळ आपोआप खेळलो खोळा प्रेमाचा खेळ आपोआप सांगताच आज हे कळे मला सुंदर संगीत असं या ठिकाणी सादर होते तेरे नाम 2000 या साली पिक्चर आलेला ज्यामध्ये सलमान खानने भूमिका केली ते गाणं शुभम आमचे हे करतायत सादर करतायत 2000 मध्ये आलता का 1900 मध्ये आलता 2000 मध्ये फिक्स ना फिक्स 2000 म्हणजे नंतर 2000 नंतर आलता शुभम 1 1 1 2 2 2 3 3 स्टार्ट लगन 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 तुमसे मेरी लगन लगी तुमसे मेरी लगन लगी आंखें तेरे दर्शक दर से आंखें तेरे दर्शक दर से तेरी नैना बरसे होठ पे है नाम तेरा सांसों में है नाम तेरा ओ मेरा दिल गया 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 लगन 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 लगी तर गाईज आता आम्ही जेवायला बसलो तिथं मसुरा खायचा लागतो आणि स्वतः शुभम सर विजय सर मी तुमचा भाऊ डीजे स्वागत करा ही माझी रूम आहे ही गेस्ट रूम आहे ही शुभम कडे आला तर इथं अर्पण असणार आहे आणि इकडे विजयला इकडे सेपरेट टाकला एवढा इकडे बाकी इथं शुभम इथं असणार आहे अर्पण हॉलमध्ये इथं मी असणार आहे खोपच्यात आणि विजय इकडं तर असं आम्ही आता प्लॅनिंग केलेलं आहे सकाळपासून जेवलेलं नाही आता अशा गोष्टी सांगायला असतात जेवले काय बोल राहिली भाई काम हा काम तो है भाई कामामुळे वेळ भेट कामामुळे तर फाटून हातात आलेले वही समझ रहे हो ना वही फाटून हातात आली कामामुळे गलत मत समजला गार पाण्याची बाटली मागितली त्याने हिमालय भरून दिला बाटली आता माझी आता कुडकुड झाली कशी वन सेकंड नाही तूच वन्स मोर म्हणला तूच म्हणला हाडाचा काला करा याला वन्स मोर हाड म्हटली कोताळा सुटायला लागला बघा तुला ढेरा भाऊ हे बघा कोताळ्याला सुटायला अरे पण बॉय मला पण सुटायला नाही त्या गोळ्या लागल्या यांचं काहीतरी केलं पाहिजे आणि मी पूर्ण उद्ध्वस्त झाल्यासारखा दिसतोय सध्या